तर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी, जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये भाजपचा प्रचार सुरू आहे। भाजपचे दिनकर पाटील यांच्याकडनं दौऱ्यांना सुरुवात झाली आहे। वरिष्ठांकडनं तयारीला लागण्याचे आदेश मिळाले तसं दिनकर पाटील म्हणाले। भाजपकडनं नाशिकच्या जागेसाठी दबाव असल्याची ही माहिती आहे। नाशिकमध्ये शिंदे गटापेक्षा भाजपची ताकद जास्त असल्याचा दावाही करण्यात आला आहे। आपण गेल्या वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करतायत, आपल्याला काही पक्षांकडून शब्द देण्यात आला होता का काही? नाही, असं नाही आहे। मी इच्छुक आहे, मी पण दावेदार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून। कारण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी, जिल्हाध्यक्षांनी, मंडलाध्यक्षांनी, नाशिककरांनी सुद्धा मागणी केली पक्षाकडे की ही जागा नाशिक लोकसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीला सुटावी। आपण तयारी सुरुवात केलेली आहे, परंतु भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत, त्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे इच्छुक राहण्याचा, प्रत्येकाला इच्छा असते। परंतु माझी तयारी 2-2.5 वर्षापासून आहे, फार मोठी तयारी आहे। माझं तळागाळात काम आहे। मी गेल्या 40 वर्षापासून राजकारणामध्ये काम करतोय, समाजकारणाचं काम करतोय। मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास माझा विजय निश्चित होईल। नक्कीच अण्णा, आपण मगाशी बोलताना म्हणालेत की भाजपची ताकद जी नाशिक लोकसभा मतदारसंघात जास्त आहे, कुठेतरी महायुतीमध्ये नाशिकची जागा जी आहे ती भाजपला मिळावी यासाठी भाजपकडून प्रयत्न चालू आहे। 100% प्रयत्न। मी प्रथम सांगितलं, आमच्या तिन्ही आमदारांनी, तिन्ही जिल्हाध्यक्षांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी, कोर कमिटीने आणि मंडल अध्यक्ष 20 लोकसभा मतदारसंघातले नाशिक या सगळ्यांनी मागणी केली, सगळ्या पक्षांनी मागणी केलेली आहे। 100% याच्यात भारतीय जनता पार्टीला जवळजवळ हा मतदारसंघ सुटेल अशी अपेक्षा आहे। मात्र शिंदे गटाकडून देखील सांगितलं जातं की विद्यमान खासदार आमचे आहेत, ही जागा आमचीच आहे आणि आम्ही इथूनच निवडणूक लढवणार आहोत। आता पक्ष निर्णय घेईल। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।